इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात एकाच नंबरच्या 2 रिक्षा चालत असल्याची बाब उघडकीस आली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 फॉरवर्ड लाईन परिसरात वाहतूक पोलिसांना MH05CG 7082 ही रिक्षा संशयित वाटल्याने त्यांनी या रिक्षाला थांबवले. तेव्हाच सारखीच नंबर प्लेट असलेली आणखीन एक रिक्षा तेथे आली. तेव्हा पोलिसांनी या दोन्ही रिक्षांना ताब्यात घेतले आणि दोघांचेही कागदपत्र तपासण्यासाठी घेतले असता डोंबिवलीत राहणारे रवींद्र पाटील यांच्याकडील कागदपत्र हे ओरिजिनल असून सुनील पाटील यांच्याकडचे कागदपत्र खोटे असल्याचे वाहतूक विभागाला समजले. सुनील याने कारवाईच्या भीतीने मागील 6 महिन्यांपासून फेक नंबर वापरून रिक्षा चालवत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे रिक्षाला लावलेल्या खोट्या नंबर प्लेटमुळे मालकाला 4500 रुपयाचा दंड देखील भरावा लागला होता. वाहतूक पोलिसांनी दोन्ही रिक्षांना ताब्यात घेतले आहे. सदर खोट्या नंबर प्लेट वापरणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उल्हासनगरमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की एकाच नंबरच्या 2-2 गाड्या 2 व्हीलर असतील किंवा 3 व्हीलर 4 व्हीलर अशा पद्धतीनं काही लोकांच्या तक्रारी आहेत की ओरिजिनल नंबरवाल्यांना मेसेज जात आहे की मी त्या दिवशी उल्हासनगरला नव्हतो, कल्याणला होतो, माझ्यावर केस झालेली आहे. व त्याच्यावरून असं आमचं निदर्शनास आलेलं आहे की एकाच नंबरच्या 2-2 गाड्या काही लोक डुप्लिकेट नंबर टाकून दुसरी गाडी वापरत आहेत. मग त्या अनुषंगाने आमची चेक मोहीम चालू आहे. तर काल आमचे पोलीस हवालदार समाधान गरुड आहेत, ते फॉलोअर लाईन परिसरात पेट्रोलिंगला होते आणि त्या ठिकाणी त्यांना एक रिक्षा MH05CG 7082 नंबरची आहे. थोडा संशय आल्याने ते कागदपत्र चेक करत होते. त्याच दरम्यान त्याच नंबरची दुसरी रिक्षाही त्या ठिकाणी आली आणि मग त्यांनी दोन्ही रिक्षा ताब्यात घेतल्या आणि दोघांचे कागदपत्र चेक केले. तर जे दुसरी रिक्षा आहे रवींद्र मुरलीधर पाटील यांची आहे, ते डोंबिवलीला राहतात आणि त्यांच्याकडं कागदपत्र ओरिजिनल म्हणजे दिसून आले, मूळ कागदपत्र आहेत ते दिसून आले. पण दुसऱ्या जे चालक आहेत सुनील पाटील नावाच्या इसमाकडे जी रिक्षा होती त्या सुनील पाटलाकडे कागदपत्राची मागणी केली तर त्याच्याकडे कागदपत्र मिळून आले नाहीत. मग त्याला आम्ही दोन्ही रिक्षा ताब्यात घेतल्या आणि या ठिकाणी आणलेले आहे. तर त्याच्यात कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर सुनील पाटील नावाचा जो मानेरे गाव उल्हासनगर या ठिकाणी राहतो तर त्याच्याकडं कागदपत्र नसल्याचे दिसून आले आणि तो बनावट नंबर लावून शासनाची फसवणूक करून प्रवासी वाहतूक करतोय असं निष्पन्न झालेलं आहे. आणि त्याच्यावरून आम्ही सदरचा जो रिक्षा चालक आहे बनावट नंबर प्लेट लावून धंदा करतोय त्याच्या विरुद्ध सेंट्रल पोलीस स्टेशनला तक्रार देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया करीत आहोत. सध्या दोन्ही रिक्षा आमच्या ताब्यात आहेत, त्या आम्ही सेंट्रल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत. कोणी बनावट नंबर टाकून आपला दंड वाचावा म्हणून बनावट नंबर टाकून जर कोणतंही वाहन चालवत असेल तर त्यांना मी आवाहन करतो की असं अघोरी काम करू नका. ते बेकायदेशीर आहे, 420चा गुन्हा आहे, फसवणुकीचा गुन्हा आहे, शासनाची फसवणूक आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करणार. त्याला 7 वर्षाची शिक्षा आहे. तुम्ही दंड वाचवण्यासाठी दुसऱ्याचा नंबर टाकणार आणि जो ओरिजिनल मालक असतो त्याला ते मेसेज जातात, लिंक असतो RTOशी आणि त्याच्यामुळे तो दंड झाल्याचा मेसेज त्याला जातो. गुन्हा एक करणार बनावट नंबरवाला आणि मेसेज दुसऱ्याला जाणार, तो गंभीर अपराध आहे. कोणी असं करू नये असं मी आपल्या मार्फतीनं सर्वांना आवाहन करेल.